राम मंडळी, आपण जे ड्रिंचिंग केलं आहे, नोवा ड्रिपचं ड्रिंचिंग केलं, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिडचं ड्रिंचिंग केलं, त्याच्यानंतर त्याला खतांचं ड्रिंचिंग केलं, तर ते झाड घ्यायला सुरुवात केलं का नाही आपल्याला कसं कळेल? तर पांढऱ्या मुळ्या झाडाला फुटल्या पाहिजेत आणि ते बघण्यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार केला आहे. अशा प्रकारे मल्चिंगवरती केला. ते बघा, पांढऱ्या मुळ्यात आल्यात नळीपाशी, म्हणजे जिथं आपलं पाणी पडतंय तिथं आता पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली. त्यामुळे आता मॅन्युअली ड्रिंचिंग करायची गरज पडणार नाही. आपण ड्रिपने आता ड्रिंचिंग करू शकतो, कारण आता झाडं कॅपेबल झालं आपलं जे काही खतं वगैरे आपल्याला इथून पुढं द्यायचे आहेत ड्रिपमधून ते घेण्यासाठी. तर तुम्ही अशा प्रकारे चेक करा की तुमच्या पांढऱ्या मुळ्यावरती म्हणजे झाडाला फुटलं आहेत का. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे, जी आपण माती लावली होती त्या माती लावण्याचा काही फायदा झाला आहे का हे आपल्याला बघायचं आहे. तर वरती माती लावल्यानंतर मुळी फुटली का नाही हे बघण्यासाठी ती माती उकरून पाहिली, तर तिथं पण आपल्याला पांढरी मुळी फुटलेली दिसली. त्यामुळे माती लावण्याचाही फायदा झाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला जर असेल तर फॉलो करा. हे बघा, अशा प्रकारे मातीतही आपल्याला वरती मुळ्या फुटल्यात. धन्यवाद मंडळी. राम राम.